कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थळे कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी गोपाल कृष्ण भगवान की जय. आपली भारत भूमी ही अतिशय पवित्र भूमी आहे. इथे प्रत्येक प्रांतात प्रत्येक काळात संत होऊन गेले आहेत. त्यातल्या त्यात राजस्थान तर जास्त पवित्र आहे. शूरवीर दानवीर सारथी महारथी योद्धा 101 कोटींचे विरक्त संत तिथे प्रकट झाले आहेत. सद्गृहस्थ प्रकट झालेले आहेत. साधू संतांसाठी राजस्थान क्षेत्र खूप प्रसिद्ध आहे. कोणत्याही झाडाखाली एखादा साधू बसला असेल तर तो भुका राहणार नाही इतकी श्रद्धा संतांबद्दल त्यावेळी होती. त्याच राजस्थानात एका राजघराण्यात मीराबाईंचा जन्म झाला. ह्या वर्षी मीराबाईंची 525वी जयंती आहे आणि म्हणून आपण आता मीराबाईंचे चरित्र थोडक्यात पाहूया. रतनसिंह राठोड हे त्यांचे वडील, कुसुम कुंवर ही त्यांची आई, जयमल राठोड हा त्यांचा भाऊ, दुधाजी राठोड हे त्यांचे आजोबा, जोधाजी राठोड हे त्यांचे पणजोबा. त्यांचे पणजोबा जोधाजी इतके पराक्रमी होते की त्यांनी आपल्या पराक्रमाने जोधपूर हे शहर वसवले. त्यांच्या वडिलांनी मेडक येथे 12 गावचं राज्य मिळवलं व राजपुतांचे एक साम्राज्य उभं केलं. अशा या वीरत्वाचा वसा असलेल्या आणि परंपरा असलेल्या कुळात मीराबाईंचा जन्म झालेला आहे. राजपूत म्हणजे पुरुषार्थ, राजपूत म्हणजे पराक्रम, राजपूत म्हणजे क्रोध हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कुसुम कुंवरांच्या पोटात जेव्हा मीराबाई होत्या तेव्हा दुधाजींनी उत्तम संस्कार व्हावेत म्हणून अनेक ग्रंथांचे वाचन त्यांच्या समोर केले होते. भागवत जेव्हा सुरू असताना कुसुम कुंवरांनी अनेक प्रश्न पुराणिकाला विचारले. 10वा स्कंद सुरू झाल्याबरोबर त्या मात्र शांत झाल्या. अतिशय रूपवान मुलगी जन्माला आली. नाव ठेवलं मिहिरा. मिहिरा म्हणजे दुपारचा तेजस्वी सूर्य. अपभ्रंश होऊन त्याची मीरा झाली. मीराचा अर्थ महान अथवा सागर. लहानपणापासून मीरा कृष्णभक्त होती. लहानपणी आईने तिला एक चतुर्भुज कृष्णाची छोटीशी मूर्ती आणून दिली होती. तिची आई नेहमी आजारी असायची. 5व्या वर्षी ती आजोबांबरोबर भागवत ऐकायला बसली. रासलीला ऐकताना तिची पूर्वस्मृती मागील जन्मीची जागी झाली. द्वापार युगातील कृष्णाच्या ज्या जवळच्या अगदी गोपी होत्या त्यापैकी ललिता नावाची गोपी म्हणजे कलियुगातील मीरा. गोवर्धन लीलेच्या वेळी ललिताला कृष्णाने सांगितले की कलियुगात तू परत भक्ती राणी म्हणून जन्म घेशील व भक्तीचे धडे लोकांना शिकवशील. प्रारब्ध किंवा पुरुषार्थ अनुकूल असेल तर जीवनामध्ये यश मिळेल, पण भगवंताच्या प्राप्तीसाठी आतून इच्छा व्हायला हवी. तीव्र व्याकुळता उत्कट इच्छा झाल्याशिवाय भगवंताचं दर्शन मुळी होतच नाही. जेव्हा विचार येईल की मी आता भगवंताशिवाय राहूच शकत नाही, तोच हवा अशी परम व्याकुळता यायला हवी, तेव्हा तो भेटेल आणि त्याच वेळेला भगवंताची प्राप्ती होईल. लहानपणापासून मीरेला अशी व्याकुळता झाली होती. रामकृष्ण परमहंसांची पण स्थिती अगदी मीरेप्रमाणेच होती. मीरेच्या पदात तिने याचे वर्णन उत्कृष्ट केले आहे. अनेकदा तिला भगवंताचे दर्शन झाल्याचा उल्लेख तिच्या पदामध्ये येतो. एकदा बाहेर बँड वाजत होता व लग्नाची वरात जात होती. धावत धावत ती आली आणि आईला विचारलं, आई माझं लग्न कधी ग आणि माझा नवरा कोण ग? मग हा चतुर्भुज कृष्ण तुझा पती आहे. तिने आईवर पूर्ण विश्वास ठेवला कारण तिचं अंतःकरण शुद्ध होतं. आता ती त्याच भावात राहू लागली. तिची कृष्णभक्ती पाहून आजोबांना खूप आनंद व्हायचा. त्यांनी तिला नृत्य शिकवलं, योगाभ्यास शिकवला, लिहायला वाचायला शिकवलं. भगवंताची प्राप्ती हे जीवनाचं सार आहे. सर्वगत सर्वरूप सर्वज्ञ सर्वेश्वर भगवंताच्या प्राप्तीसाठी संसाराची विस्मृती व्हायला हवी, हेच आपणही लक्षात ठेवायचे. एकदा समाचार आला की काशीचे संत रविदास आलेले आहेत. तिने त्यांचे दर्शन घेतले. आचारसंहिता तेच सांगते की संत आल्यावर तुम्ही जर पूजा करत असाल किंवा इतर काही काम करत असाल तर ते टाकून संतांना सामोरे जा. रविदास विचार करतात की मी मीरेचा गुरु होणं म्हणजे गौरवच आहे. त्यांनी तिला तुळशीची माळ व हातातील एकतारी दिली. म्हणू लागले, प्रभुजी तुम चंदन हम पानी जाके अंग अंग
बास सहानी, प्रभुजी हम दीपक तुम बाती, जाते ज्योती दिके राती. तुळशी देऊन पूर्ण रूपाने मीरेला कृष्णार्पण केलं. हरिगुण गाण्याकरता एक तारा दिला. म्हणजेच सद्गुरूने तिला दिशा दिली आणि शिक्षा ह्या दोन गोष्टी दिल्या. एकदा माधवेंद्रपुरी नावाचे सत्पुरुष मीरेच्या घरी आले. त्यांच्याकडे एका हातात बासरी घेतलेली, देहुड्या पायात उभी असलेली अत्यंत सुंदर अशी कृष्णेची मूर्ती होती. त्या मूर्तीचे मन लावून यथासांग पूजा रोज मीरा करायची. 8 दिवसांनी जेव्हा ते सत्पुरुष जायला निघाले तेव्हा मीरेला म्हणाले, बाळ तुला काय देऊ? तू इतकी सुंदर पूजा रोज करायचीस. द्यायचंच असेल तर ती मला कृष्णाची मूर्ती द्या. त्यांनी काही ती दिली नाही आणि ते निघून गेले. मीरेने आपलं जेवण खाण बंद केलं. सतत त्या मूर्तीची तिला आठवण येत होती. 2-4 दिवस निघून गेले पण मीराने मात्र अन्नाचा कण घेतला नाही, पाण्याचा थेंब घेतला नाही. इकडे मात्र त्या पुरीला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये कृष्णाने सांगितलं, इतके दिवस तू माझी सेवा केलीस, आता मला त्या मुलीला देऊन टाक. त्या मुलीची सेवा मला हवी आहे. आणि म्हणून हा दृष्टांत पाहिल्यावर आणि माधवेंद्रपुरी आले आणि त्या पुरीनी दृष्टांत झाल्याप्रमाणे त्या मीरेला ती मूर्ती देऊन टाकली. मीरेच्या दृष्टीने ती मूर्ती नसून तो तिचा पती होता. रूपासक्ती, गुणमहिमासक्ती असे नारदांनी भक्तिसूत्रात सांगितल्याप्रमाणे ती त्या कृष्णाच्या रूपामध्ये तल्लीन होऊन गेली. बसो मेरे नैनन मे नंदलाल, मोर मुकुट मकरांकृत कुंडल, अरुण पीलत सोहा माल, बसो मेरे नैन मे नंदलाल, मोहनी मूरत सावली सूरत, नैना बसे बिसाल. अशा प्रकारे मीरा त्याच्याबद्दल गाणे काव्य म्हणत असे. मधुर भावाने कृष्णाकडे ती पाहते तर कृष्ण हा वात्सल्य भावाने मीरेकडे पाहतो. तिच्या डोळ्यात कृष्ण बसला. गळ्यात त्याच्या 5 पदरी 5 रंगाच्या वैजयंती माला आणि घातलेल्या होत्या. याचा अर्थ असा की 5ही कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, पंचभौतिक शरीर, माझं अंतःकरण पंचक म्हणजे ती वैजयंती माला आहे जणू. एक म्हणी म्हणजे एक पंचक. तदर्पिता अखिला आचरिता, तदविस्मरणे परम व्याकुळता, जसं हे म्हटले नारदांनी, तिथे अशी आठवण होते. मीरेने आपलं सर्वस्व कृष्णाला दिलं. व्याकुळतेने रडती, वाहक मारतीये. मीरा फक्त कृष्ण भक्त नसून भाविक कवयित्री पण आहे. तिचे काव्य म्हणजे भक्तीचा अलंकार आहे. काव्यात शांत व शृंगार, करुणा व प्रेम दोघांचा संगम आहे. असं म्हणतात की तिला एकंदर 70 राग येत होते, परंतु पिलू राग तिचा फार आवडता होता. मीरेची साधना श्रीकृष्णानुरक्ती, कृष्णानुरागाची आहे. मुख्य माधुर्य भाव आहे. त्यात शारीरिक आसक्ती मुळीच नाही. निर्वासन मनाने ती कृष्णाला आळवतीये. तिच्या काव्याचे नायक गिरिधर गोपाळ आहेत. सर्वसाधारण कृष्ण म्हटल्यावर माखनचोर, लड्डू गोपाळ, मुरलीधर, यशोदानंदन, दामोदर इत्यादी रूप समोर येतात. परंतु मीरेचा गिरिधर आहे, ज्याने करमवेवर गोवर्धन धरला आहे. जो इंद्राशी लढायचे साहस दाखवते, तो सर्व गोपींचा संरक्षक आहे, पर्यावरण रक्षक आहे, श्रम प्रतिष्ठेचा सन्मान करतोय, जुन्या परंपरेविरुद्ध लढा देणारा गोवंश संवर्धक, पाणी, जंगल, जन संरक्षक असा गिरिधर तिचा प्रियतम आहे. ती म्हणते, मेरे तो गिरिधर गोपाळ दुजा नकोय. मीरा के प्रभू गिरिधर नागर असे ती तिच्या काव्यात निर्धारपूर्वक म्हणते. मीरेचं सात्विक सोजवळ रूप पाहून मेवाडच्या भोजराजांनी मेडतच्या रतनसिंह राठोडांकडे लग्नाची मागणी घातली. घरात लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. ती सारखी म्हणायची की माझं तर लग्न झालंय गिरिधराशी, उद्या सकाळी चितोडून वरात येणार, तू तयार राहा. रात्रीच्या वेळी ती कृष्णासमोर बसून म्हणू लागली की रुक्मिणीचे पत्र पाहून तू धावत जाऊन तिला घेऊन आलास, तसं आताही ये. त्याप्रमाणे रात्री तिला स्वप्न पडलं. द्वारकाधीश सर्व दासींना घेऊन आणि लग्नाचे कपडे दागदागिने घेऊन येऊन सर्व तिला घातले. मंगळसूत्रही ह्या द्वारकाधीशांनी घातलं. सकाळी दासी आणि आई तिला उठवायला आल्यात तेव्हा सर्व साध शृंगार बघून आई चकित झाली. अगं, अगोदरच कसं काय घातलंस? आता तुला आम्ही शृंगार करणार, त्या लग्नाच्या कपड्याने तू हात का लावलास? असे म्हणत तिने पेटी उघडली. त्यात सर्व कपडे दागिने होते. धावत ती आली तर बघतो तो काय, हा सगळा साध शृंगार स्वतः कृष्णाने आणून घातलेला होता. धावत नवऱ्याकडे सासऱ्यांकडे गेली. सर्व हकीकत सांगितली. सगळे जमले. ती आजोबांना म्हणाली, काल रात्री माझं लग्न झालं, हे पहा दागिने, मंगळसूत्र, हे पहा माझे उच्च कपडे, आता मी लग्न कसं करू? आजोबा म्हणाले, आपण लग्न झालं नाही तर जे लोक वरात घेऊन येतील ते तलवारी काढतील. आपलं साम्राज्य लहान आहे गं, पण ते खूप मोठे आहेत.
इथे रक्ताचे पाठ वाहतील, प्रेतांचं खत पडेल व हे सर्व वाचवायचे असेल तर ते सगळं तुझ्या हातात आहे. नाहीतरी तुला कोणाचा तरी आधार हवाच ना, मग तू हे लग्न कर. मीरा, आम्ही तुला पागल म्हणत होतो, पण खरं सांगू का, पागल आम्ही आहोत. आम्ही तुला ओळखलंच नाही. तुझी सच्ची भक्ती आम्हाला समजली नाही. अशा प्रकारे मीरेचं लग्न भोजराजांशी झालं. खूप आहेर व सोबत गिरधर गोपा घेऊन ती चित्तोडला गेली. सासू, नणंद, दीर त्यांना तिची व्याकुलता कधी, शरणागती कधी कळलीच नाही. तिला त्यांनी खूप त्रास दिलेला आहे. नशिबाने भोजराज मात्र खूप चांगला होता. भोजराज म्हणाला, तुझ्या परवानगीशिवाय तुला मी कधी स्पर्शही करणार नाही. आणि त्यांनी खरंच कधी स्पर्शच केला नाही. एकदा तो लढायला गेला, पण त्याला त्या लढाईमध्ये खूप मार लागला आणि खूप खोल जखमा झाल्याने बिचारा परतला. औषध मलम लावणं सगळं सुरू होतं, पण काही विशेष फरक पडला नाही. मीरेची भक्ती, कृष्णप्रेम पाहून त्याला वाटायचं, मला कधी असं होईल, मला कधी दर्शन मिळेल. भगवंत गुणातीत, तसा हळूहळू भक्तही गुणातीत होतो. मीराही गुणातीत होती. गुणातीत भक्तांची भक्ती कधी बाधित होत नाही. मीरेवर संकट खूप आली, पण तिच्या भक्तीची धारा कधी आटलीच नाही. गोमुखाजवळ गंगेचा प्रवाह छोटा आहे, पण पुढे तो वाढत वाढत गंगासागर बनतो. तसेच भगवंताचे गुण भक्तात येतात. इथे शेवटी समुद्र म्हणजे अनंत अगम्य कृष्णच. कृष्ण आणि मीरा एक झाले, हीच आत्मनिवेदन भक्ती. होळीच्या दिवशी नृत्य करत असताना मीरा बेभान झाली व तिच्या पांढऱ्या शुभ्र साडीवर केशराचे पिवळे डाग पाहून भोजराजांनी ओळखलं की कृष्ण आला होता आणि कृष्णाच्या पितांबराचे डाग तिच्या साडीवर पडलेले आहेत. अचंबित झाला. प्रार्थना करतो, देवा, मला एकदा दर्शन दे रे. एकदा असाच मीरेची पूजा पाहत असताना मीरेच्या ऐवजी त्याला कृष्ण दिसू लागला. त्याच्या डोक्यावरून कृष्ण हात फिरवू लागला. अरे, मी मीरा नाहीये, मी तर कृष्ण आहे. तुला दर्शन द्यायला आलोय. दर्शनाने भोजराजाला अतीव आनंद झाला. हात कंपित झाले, डोळ्यातून अश्रू वाहत होते. परत त्याला आपली मीरा दिसू लागली. मीराने विचारले, काय झालं, एवढे प्रसन्न का, आणि तुमच्या डोळ्यामध्ये एवढे अश्रू का दाटलेत? सावली सूरत मोहिनी मूरत पितांबरी पेहने, सुंदर सुगंधाच्या दर्शनाने भोजराज आनंदात होता. आज अक्षय तृतीया. लग्नाला 1 वर्ष झालं होतं. लोक येत होते, मिठाई वाटत होते. मीरेने 16 शृंगार केला होता, पण दर्शन न झाल्याने हा नाथ, हा प्राणनाथ, हा गोपाळ, हा हृदयनाथ म्हणत म्हणत ती भोजराजाच्या बिछाण्याजवळ आली. भोजराज सर्वांना सोडून दूर गेले होते. सर्वजण रडू लागले. शृंगार काढ, ही पांढरी वसनेस, तू आता विधवा झालीस. माझा गिरीधर तर अमर आहे, मी तर पतिव्रत आहे. आता मी कशाला ह्या पांढऱ्या साडी नेसू? आता तिचा लहान दीर राणा सिंग हा गादीवर बसला. हा मीरेला पाण्यात पाहायचा. मीरा तिच्या भक्तीमुळे, पदांमुळे, गीतांमुळे, कृष्ण प्रेमामुळे खूप लोकप्रिय झाली होती. एकदा तर प्रत्यक्ष दिल्लीचा राजा अकबर आणि तानसेन साधू वेशामध्ये तिला भेटायला आले. मी राजा असून मला न भेटा हे दोघं मीरेकडे कसे गेले पाहून तिचा दीर तर पाय हापटत आला. काय दिले त्याने? जोराने विचारलं. तिने सोन्याचे तांदूळ दाखवले. त्यावर अकबर लिहिलं होतं, पण दीराला गिरधर दिसलं. तिथे चमत्कार गिरधराने दाखवला. एकदा तानसेन आला, तिचं नृत्य पाहिलं आणि तिचं हे जे नृत्य आहे ते अशास्त्रीय त्याला वाटलं, म्हणून त्यांनी एक दोहा दाराच्या बाहेर लिहिला. तानसेन की एक तान पर सब ताने बेताम है. 2 दिवसांनी दोह्याचे उत्तर पाहिला म्हणून तानसेन परत आला. अपनी अपनी तान में हर चिडिया मस्तान है, असं मीराबाईंनी त्यावर उत्तर लिहिलं. प्रत्येक जण आपापल्या परीने भगवंताला आळवतो. आपल्या शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठेच नाही, समर्थ म्हणतात. त्याची आठवण इथे होते. दीराने मीराच्या वाढदिवसाला जहरी विषाचा पेला पाठवला. ही विचार करते, कृष्ण काळा आणि त्यामुळे त्यांनी पाठवलेले पेयही काळे. सगळ्या जणी म्हणू लागल्या, तिच्या दासी पिऊ नका, हे अत्यंत विषारी आहे. पण ती म्हणाली, कृष्णाने पाठवलंय, आणि म्हणून तिने त्याचं नाव घेतलं. आणखी ती हळूहळू प्यायला लागली. जसं जसं ती म्हणजे पीत होती तसा तसा द्वारकेचा पांढरा संगमलोरी असणारा कृष्ण काळा झाला. मीरेचा त्रास, कष्ट कृष्णाने घेतला. भक्तांचं दुःखाने भगवंत भक्ताच्या दुःखाने भगवंत सुद्धा दुःखी होतात. कधी दीर पलंगावर काटे पसरायचा, ती काट्यावर झोपायची. एकदा काळा नाग पेटीत घालून पाठवला. आणखी तो निघून गेला आणि तिने पेटीत
उघडल्याबरोबर तो नाग तिच्याकडे पाहिलं आणि तो निघून गेला. मीरा सुखरूप. ह्या सर्व अडचणीवर मात करूनही ती आपली नृत्य करायची, आनंदात असायची. त्यामुळे धीर जास्त चिडायचा. त्याला तिचा कधी भावभोग कळलाच नाही. ती म्हणते, एरी मैं तो प्रेम दिवानी, मेरा दर्द न जाने कोय, घायल की गती घायल जाने, जो कोई घायल होय. माझी मानसिकता ही कोणालाच कळत नाहीये. झुटे मोती झुटे माणिक कृष्ण फक्त खरा, बाकी सर्व वैभव अलंकार दागदागिने सगळे खोटे आहेत. तिने कंटाळून तुळशीदासाला पत्र लिहिलं की मी काय करू, सगळं माझ्या मनाविरुद्ध होते. तू असं कर, तू बैरागी म्हणून मथुरा, वृंदावन, द्वारकेला जा. तिने विचार केला, एका कृष्णाशिवाय माझा या जगात आणि या घरात आहेच कोण, आणि म्हणून मेरे तो गिरिधर गोपाळ दुसरा नकोय, मात पीत बंधू भगिनी अपना नकोई. खरंच आपणही विचार करावा, एका भगवंताशिवाय या जगात आपलं दुसरं कोण बरं आहे. परमपूज्य डोंगरे महाराज उत्तम भागवतकार होते. त्यांच्या प्रवचनांना हजारो लोक जमायचे. एकदा एकाने विचारले, तुम्ही कायम एकच गजर करता, गोविंद मेरो है, गोपाळ मेरो है, दुसरा का बरं म्हणत नाही. बाकीचे लोक पहा किती किती म्हणतात. ते म्हणाले, मी म्हणतोय गोविंद माझा आहे, पण त्याने कुठे मला कधी म्हटलंय की हा म्हणजे माझा आहे म्हणून. मीरेचंही मत तसंच होतं की गिरिधर मला स्वीकारत का नाही. मीरा वृंदावनला आली. जीव गोस्वामी चैतन्य संप्रदायाचे साधू होते. त्यांचे स्वतःचे कृष्णाचे देऊळ होते. तिथे फक्त स्त्रियांना प्रवेश नव्हता. ती भावावस्थामध्ये मंदिरात शिरली. खरं म्हणजे बाहेरचा जो शिपाई होता तो तिला अडवत होता, पण तिचं लक्षच नव्हतं. नाचत 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 ती त्या कृष्णासमोर उभी राहिली. जीव गोस्वामी ओरडले, अगं तू स्त्री असून आत का आलीस, इथे स्त्रियांना परवानगी नाहीये. ती म्हणाली, मला वाटलं की वृंदावनात एकच पुरुष आहे आणि तो म्हणते गिरिधर आणि बाकी सर्व गोपी आहेत. हे उत्तर ऐकल्याबरोबर संत शरमले व त्यांना तिची उच्चतम अवस्था समजली व ते धावत धावत आले आणि नतमस्तक झाले. खूप लोक मीराला भेटायचे, विचारायचे, तुमचे गुरु कोण, संप्रदाय कोणचा, मंत्र कोणचा. मीरा म्हणायची, मी देवावर प्रेम करते. प्रेमाचा संप्रदाय असतो का कधी. प्रेम हे प्रेम असते. हरिगुण गावत नाचूंगी, अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी, मीरा के प्रभु गिरिधर नागर सदा प्रेम रस चाकूंगी. अशा प्रकारे ती उत्तर द्यायची. मी कृष्णाची गोपी आहे. ह्या भावात ती शेवटपर्यंत राहिली व शेवटी द्वारकेला पोचली. लोक मेवाडच्या राजघराण्याला शिव्या देऊ लागले. तुमच्या घराण्यामध्ये एवढी महान थोर व्यक्ती जन्माला आली, ती वणवण हिंडतीये, ती घराघरात जाऊन भीक मागतीये, तुम्हाला तिची किंमत नाही. तिचा धीर राणासिंग मागे वारला. त्याचा मुलगा उदयसिंग गादीवर बसला. मीराला त्याने परत येण्यासाठी खूपदा निरोप पाठवले. शेवटी पालखी घेऊन अनेकांना पाठवले व बजावले की पालखीतून तिला वाजत गाजत मीराबाईला आणलंच पाहिजे. तिला राजाने पत्र पाठवलं व पत्रात क्षमा मागितली. मीराबाईने सांगितलं, तुम्ही थांबा, मी कृष्णाला विचारून येते. तुम बिन मेरी कौन खबर ले, राखो लाज हमारी, गोवर्धन गिरिधारी. मीरा के प्रभु गिरिधर नागर, चरण कमल बलिहारी रे, तुम बिन गोवर्धन गिरिधारी. तू मला दाद दे, उत्तर दे, मी काय करू, मला परत जायचं नाहीये. माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे. आता मला राजघराण्यात परत जायचं नाही. तू निर्णय दे. कृष्ण प्रगट झाले. त्यांनी आपलं हृदय उघडलं. मीराबाई कृष्णाच्या हृदयात शिरली. हृदय पूर्ववत झालं. तिच्या ओढणीचा टोक थोडंसं शिल्लक राहिलं. मीराबाई कृष्णात गुप्त झाली. बराच वेळ झाला मीरा मंदिरातून का आली नाही. लोकांनी दार उघडलं. मीरा आतच नव्हती, पण त्यांना कृष्णाच्या हृदयाजवळ तिच्या ओढणीचं टोक दिसलं. सर्वांना कळलं की मीराला कृष्णाने आपल्यामध्ये सामावून घेतलंय. तशीच गोष्ट कान्होपात्रा पांडुरंगात पंढरपूरला लुप्त झाली. ती म्हणते, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी आले, मजा लागी जाहले तैसे आता. मीरा कृष्णात विलीन झाली. रजनीश मीरेबद्दल काय म्हणतात ते आपण बघूया. मीरे का जीवन एक झील है, मानो सरोवर भी इतना स्वच्छ नहीं, हंस बनोगे तो इस झील में उतर सकोगे. मीरा स्वयं भक्ति है. प्रेम का कोई विधि विधान नहीं होता, प्रेम की छलांग होती है. मीरा को भाव से सुनना, भक्ति से सुनना, श्रद्धा की आंख से देखना. थोड़ी देर के लिए मीरा जैसे पागल हो जाओ. मीरा यह बात बोलने की रही है, होने की है. मीरा एक मेघ है जो बरसने से तुम तृप्त हो जाओगे. मीरा गुनगुनाई जा सकती है, मीरा गाई जा सकती है, मीरा बोली नहीं जा सकती. अगर मीरा को जानना हो ना तो थोड़ी देर के लिए आप मीरा बनो. मीरेची भजनं ही अर्थपूर्ण भावपूर्ण आहेत. अतिशय गोड आवाजात
लता दिदीने गायलेली आहे, तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेलच. मीरेसारखे घरदार सोडून आपण भक्ती करू शकत नाही, पण मनापासून निष्काम भावनेने देवावर प्रेम मात्र करू शकतो. जगात फक्त देव माझा, मी देवाचा हा भाव मनात ठेवावा व खुशाल उत्तम प्रपंच करावा. अशा या भक्तिमती मीराबाईंना माझा साष्टांग नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ.